अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 24 जुलै 2026 रोजी बुध हा स्वतःच्याच म्हणजेच मिथुन राशीत मार्गी होणार आहे. हा बुध ग्रह स्वतःच्याच मिथुन राशीत मार्गी झाल्यामुळे ही बदलती चाल प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या कामांना गती देणार आहे. ग्रहांच्या हालचालीमधील बदल आपल्या जीवनाशी दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये संवाद, बुद्धी, व्यापार आणि वाणीचा कारक मानला जाणारा बुध ग्रह आपल्या दैनंदिन जीवनावर सर्वाधिक प्रभाव पाडत असतो आणि याच अनुषंगाने 24 जुलै 2026 रोजी बुध ग्रह स्वतःच्याच म्हणजेच मिथुन राशीत मार्गी झालेला आहे. ही बुधाची ही बदलती चाल प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या कामांना गती देणार आहे आणि करिअरमध्ये नवीन संधीचे दरवाजे उघडणार आहे असा विश्वास व्यक्त होत आहे. मार्गी बुधाचा नेमका प्रभाव काय असणार आहे? जेव्हा एखादा ग्रह वक्री चाल सोडून मार्गी होतो तेव्हा त्याची गती आणि सकारात्मक प्रभाव अधिक स्पष्ट, तीव्र होतो. बुधाचे मिथुन राशीत मार्गी होणे विशेषतः लेखन, मीडिया, मार्केटिंग, शिक्षण किंवा बँकिंग क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या निर्णयामध्ये अडथळे आणणारे सर्व भ्रम किंवा गोंधळ या काळात दूर होणार आहेत. विचार करण्याच्या क्षमतेत स्पष्टता येणार आहे आणि तुम्ही तुमचे मत इतरांसमोर अधिक प्रभावीपणे मांडू शकाल. राशीनुसार होणारा परिणाम. अग्नितत्वाच्या राशी मेष, सिंह आणि धनु आहेत. या राशींच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. प्रदीर्घ काळापासून रखडलेले तुमचे प्रकल्प किंवा योजना आता पूर्णत्वास जातील. पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत वृषभ, कन्या आणि मकर. या राशींसाठी हा काळ आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरेल. व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर वायू तत्वांच्या राशी आहेत मिथुन, तुला आणि कुंभ. हा काळ तुमच्या वैयक्तिक विकासासाठी अत्यंत उत्तम आहे. कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. रचनात्मक किंवा सर्जनशील कामामध्ये तुमचे मन रमेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम निकाल मिळण्याचे संकेत आहेत. जलतत्वाच्या राशी आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन. या राशीच्या लोकांनी या काळात थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा. या काळात काय करावे आणि काय करू नये हे बघा. बुधाच्या या गोचराचा पूर्ण लाभ घेण्यासाठी भगवान गणेशाची आराधना करणे सर्वात प्रभावी मानले जाते. दर बुधवारी ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच गायीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे तुमच्या वाणीत आणि संवाद कौशल्यात सुधारणा होईल. हे टाळायचं आहे आपण या काळात घाईघाईने कोणताही कायदेशीर किंवा महत्त्वाचा दस्तऐवज स्वाक्षरी करू नका. आपले विचार सकारात्मक ठेवा आणि इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. बुधाचे हे राशी परिवर्तन करिअर आणि जीवनाच्या स्थिरता आणणारे ठरेल. फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेचा पुरेपूर लाभ घ्या. हा काळ तुमच्या कठोर मेहनतीचं योग्य फळ देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.